आज ब्लॉग महाशय करतात आहेत आपल्यासाठी स्पेशली पौर्णिमेचं गिफ्ट आहे. झाली हिची पूजा करून. हाय हॅलो नमस्कार, मी स्वरा स्वागत करते तुमचं अजून एका ब्लॉगमध्ये. तर आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी अशी काही तयार झाली आहे आणि मी गेट रेडी विथ मी वाला शॉर्ट अपलोड केला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. आणि ही मनू, तर आता मी देवाची पूजा करते आणि वटपौर्णिमा करायला आम्हाला वटपौर्णिमे म्हणजे वटवृक्षाच्या तिथे जायचंय. सो आता मी पटापटा तयारी करते. तर काल ना मी हे वडाच्या फांद्या घेऊन आलेली, 2 घेऊन आलेली का ताकी पाऊस आला तर मग घरातच वडाचं ही फांदी लावून करेन. आणि एक वानं बनवण्यासाठी तर स्वरूपने इथे माझ्यासाठी फ्रूट कापून ठेवले वानं बनवायला. तर पटापटा बनवते आणि भेटते तुम्हाला. ही सकाळी 10 वाजता जाणार होती. ही 10 आणि वाजले किती ते बघा, 11:15. वाव, मी क्या लाडले. 7 वाजल्यापासून उठून सगळी तयारी करते. तर मी हे अशी सगळं काही तयारी मीच केली. केलंय. हे मी वानं बनवले तशी छान छान ओवीने छान. बनवली. फळं फक्त कापून दिलेस, ठीक आहे. पाण्यात धुण्यापासून सगळं मी केलं. दाखव तयारी. An eternity later. तर अशी काही मी वटपौर्णिमेची तयारी केली. हे माझं सगळं वडासाठी आहे साहित्य. हे देवीची म्हणजे सावित्री देवीची ओटी भरायची हळद पिंजर घेतलंय. आणि हे मी ताट बनवले मस्तपैकी, म्हणजे स्वरूपनी मला हेल्प केले, फळं त्याने कापून दिले. आणि ना मी बघितलं इथे ही कोणाकडेच पद्धत नाही. हे आपल्या कोकणातच असतं का असं 5 मणी होतात, मंगळसूत्रवाले होतं का हे होतात आणि हे ह्याच्यामध्ये पण देतात आणि आपण पण गळ्यात घालायचं असतं. सो हे वाला स्पेशली मी स्वरूपच्या हातानेच ओढून घेतलंय. कसं वाटतंय? आणि गाईज हे माझं वटपौर्णिमेचं गिफ्ट आहे. असं काही मला स्वरूपने हा देवारा गिफ्ट दिला आहे आणि मला खूप म्हणजे जास्त घ्यायचाच होता, कारण आमचा देवारा पहिला इथे हे खिळे दिसतात इथे लटकवलेला होता असा. आणि त्याची जी दिशा होती ती होती साऊथ साईडला फेसिंग होता त्याचं. आणि तो खूपच बारका होता, म्हणजे इथेच होता ठेवलेला. सो आता असं काय घेतलं, हे छान पण हे वाटतं मी एकदम स्पेशली सुंदर. म्हणजे बनवून घेतलाय हा, आणि मी आपण डायरेक्ट विकत बनवून नाही घेतलाय. घेतलाय. सो त्याला खालती असे कप्पे पण आहेत आणि हा सेपरेट असं त्याने हे दिलंय की जेणेकरून काय देवाची पूजा वगैरे करताना इथे ठेवू शकतो नैवेद्य वगैरे काहीतरी. सो असं आहे. मी तर खूप खुश आहे. मला तर खूप Yes, पूजा yes. करायला आवडत असते. आणि ते स्पेशली मी कशाला घेतलं माहितीये का गाईज, मार्गशीर्ष वाले गुरुवार असतात ना, तेव्हा घट बसवताना आता शिरो आलाय. सो खाली तर सगळं त्यावेळेस करणार. सो एक देवाची प्रॉपर जागा असावी म्हणून मी असं केलंय. आणि आता छान तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून मला सांगा. आता पूर्वेकडे तोंड करून आहे देवारा, तेव्हा छान हा, वाटतं. आधी आमचा ह्या साईडला फेसिंग होतं. साऊथला होतं पैसे. आणि बाहेर बघा हे काय चाललंय ना, दार उघडून दिल्याबरोबर लगेच शांत. ही त्याला ओरडते सारखं सारखं, म्हणून त्याला आतमध्ये ठेवावं लागलंय. काय करतो माहितीये का, मी साडी नेसल्याने त्याची खेळणी घेऊन येतो सगळ्यांनी गोल गोल फिरून आणि मुळात या साडीचे झोडे काढते. तर तो आज शांतपणे आतमध्ये आहे. ही अजून एक और एक देखो, बिल्लेश बिल्लेश बाय बागड बिल्ला बाहेर घुम रहा है. सो आता आपण भेटू वडाच्या झाडाकडे. डायरेक्ट आज ब्लॉग महाशय करतात आहेत आपल्यासाठी स्पेशली. कारण की आता तिच्या आत भरलेले असणार, तर मलाच करावं लागणार. चलो बाय. एक काम कर ना, अगरबत्ती पेटून घे आणि ते ना त्या पेटव. स्वरा, अगरबत्ती पेटून घे आणि ते ना पेटव. बदल घे. लागतं चालू आहे तिची. एक तर हवा एवढी आहे की काय पेटत नाही. ती लायटरने पेटवलेत.
ते लावून दे ना स्वरात मुळात अगरबत्ती हातातले, पण तोपर्यंत लाव. कालून पेट थोडी तिकडनं. असू दे असू दे असू दे. तिच्या आमच्याकडनं ऍक्च्युली तिला वास येत असणार आमच्या कुत्र्याचा. त्याच्यामुळे तो धावतोय तिच्या मागे. नाही असू दे असू दे. जास्त बाया असलं की समजा बायांनी घ्यायला पाहिजे असा तेच म्हणते जास्त जरा पूजा करायची पहिलं मेमरीज भरली म्हणे. झाली हिची पूजा करून. ते पाय असे दगड लावून लागून मरायला झालंय. पूजा काय मला असं एवढं काय प्रो नाही आहे. माझ्याच मी एकटीने शिकली आहे, करते. माझं 3rd इयर आहे वटपौर्णिमेचं. सो वाना आता देऊन टाकेल ती इथेच. गोवाला द्यायला पाहिजे पहिलं ना. असं काय नसतं रे, नंतर दिलं तरी चालतं ते. तर आता नवऱ्याला लावते टिक्की. मला हळद पिंजर थोडी लावतात. त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, त्याच्यासाठी मी हा व्रत करते. पायाला हात नको. प्रकारे माझी पूजा सगळी झाली आहे. बस आता हे बायकांना ऍटलिस्ट 2-3 बायकांना मला हे द्यायला पाहिजे. तर माझी पूजा पूर्ण झाली. उपास तर केलाय, माझ्या नवऱ्याने पण उपास केलाय. असं काय नाही, सोमवार आहे आज आमचा, नेहमीच असतं सोमवारी. सोमवारचा असतो, पण गेल्या वर्षी सोमवार नसूनही त्याने केला होता. तो करतो माझ्यासोबत. तर अशी माझी पूजा झाली. कसं लावलं आपले आम्ही कोकणात लावतो. तर आमच्याकडे पर्सन अरे चांगलं आहे काय त्यांचा आजीने मला प्रसाद दिलाय. आणि आजी मला व्हिडिओ करताना पण मोटिवेट करत होती. सॉरी, सत्यवानाचा श्रम आहे बायकोसाठी. बघा
एवढा खड्डादार रस्त्यात ना मला कसा नेतोय, ते पण मी साडी नेसली आहे त्याच्यामध्ये. तर करते खाली फेकावं. जाऊ दे आधी पोच. आम्हाला आमच्या बिल्डिंगच्या जवळच भेटलं. नेहमी ज्या वर्षी मी जिथे जात असते ना, तो मला तिथे रस्ताच बंद केला होता. सो हे एकदम मला जवळ मिळालं. आणि तिथे मला आजी पण मिळाला. त्यांनी मस्त मी त्यांना वाण दिलं, पाया पडली आणि माझा वट सावित्रीचा व्रत पूर्ण झाला. अशा प्रकारे आता उपवास संध्याकाळी सोडायचा आहे. छान छान आता जेवण बनवायचं आहे माझ्या सत्यवानासाठी. आणि काहीतरी खोटं बोलू नको. दरवेळी तुझ्यासाठी छान छान जेवण बनवीत असतं. बघितलं ना, पांचट सत्यवान आहे हा. तर ठीक आहे, घरी जाऊन भेटते आता डायरेक्ट. एक मोठी गंमत झाली आहे माझ्या बरोबर. मी वटपौर्णिमेची पूजा सगळी करून आली, सगळं झालं, घरी आली आहे. आता बसली होती आणि मला एक रील शूट करायची आहे. तर मला लक्षात आलंय आत्ता की मी नथच नाही घालून गेली.